होय मित्रांनो, मार्च महिन्यात या 3 मोठ्या भविष्यवाण्या तुमच्या जीवनाला कुठे ना कुठे बदलताना दिसत आहेत. कुंडलीत शुक्र उच्चाचा होणे, सूर्य आपली राशी परिवर्तन करणे आणि कुठे ना कुठे गुरु आणि मंगळ उदित होणे, मार्च महिन्यात मिथुन म्हणजे जेमिनाई राशीवाल्यांसाठी खूप काही घेऊन येणार आहे. आता गत 10 मार्चपासून 30 मार्चच्या दरम्यान खूप ग्रह आपापले स्थान बदलतील, तर कुठे ना कुठे तुमच्या जीवनातही सुखसमृद्धी आणि वैवाहिक जीवनात यशाचे कारक, नोकरी आणि व्यापारात यशाचे कारक दिसत आहेत. होय, चला जाणून घेऊया की या ग्रहांचे आपापल्या स्थानावर किंवा उच्च स्थानावर जाणे तुमच्या जीवनात म्हणजे मिथुन राशीवाल्यांसाठी कोणकोणते यश मिळताना दिसत आहे. आता यशाचे दरवाजे सूर्य आणि शुक्र देताना दिसत आहेत का? जीवनात कोणते नवीन बदलांचे संकेत शनी, शुक्र आणि सूर्य यांच्या सोबत मिळताना दिसत आहेत? त्याआधी व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी आपले इंट्रोडक्शन देऊ. मी आहे पंडित राकेश शर्मा आणि तुम्ही पाहत आहात आपलाच यूट्यूब ज्योतिष चॅनल. मित्रांनो, तुमच्या सर्वांशी एक छोटीशी तक्रार आहे. व्हिडिओ तुम्ही पाहता, लाईक करता, कमेंट करता, पण सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईबही करून घ्या. एक दक्षिणा म्हणून एक छोटीशी भेट आहे तुमच्याकडून. एक सबस्क्राईबही ऑन करून ठेवा, कारण अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला याच चॅनलवर मिळत राहील. मी विस्ताराने समजवण्याचा प्रयत्न करतो, म्हणून व्हिडिओ थोडा लांब होऊ शकतो. तर धैर्य ठेवा आणि आमच्यासोबत जोडलेले रहा, कारण आपण एक ग्रहावर जेव्हा बोलू तर व्हिडिओ लांब होईल. तुम्हाला इतर व्हिडिओ किंवा चॅनलवर फक्त डायरेक्ट सांगतील की हे होईल ते होईल, पण मी ग्रहांची दिशा, ग्रहांची दृष्टी आणि ग्रहांचा अंतर सांगत तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे तुम्ही कोणताही रेमेडी किंवा कोणताही उपाय करू शकता, ज्यामुळे तुम्हाला चांगले लाभ मिळतील. सर्वात आधी मिथुन म्हणजे जेमिनाय, तुमच्या राशीचा स्वामी बुध, जो की सध्या चालू आहे भाग्यात. भाग्यात बुध अस्त होऊन चालत आहेत. बुधला वाणी आणि फायनान्सचा कारक मानले जाते. खूपच कुंडलीत बुधला युवराजचा दर्जा मिळाला आहे. तर सध्या बसले कुठे आहेत? मंगळ आणि राहूसोबत. ठीक आहे, मार्च महिन्यात हे आपली राशी परिवर्तन करणार आहेत आणि आता पोहोचतील तुमच्या दशमेशमध्ये. ठीक आहे, तिथेच विराजमान आहेत शनी, शुक्र आणि सूर्य, आणि इथे बुधचाही येणे होणार आहे. तर नक्कीच 4 योग पुन्हा बनतील तुमच्या मार्च महिन्यात. तर सुरुवात करूया आजपासूनच. ज्या दिवशी आपण हा व्हिडिओ अपलोड करत आहोत तो दिवस आहे 2 मार्च. 2 मार्चला शुक्र उच्चाचे झाले आहेत, म्हणजेच आपली राशी परिवर्तन केली आहे. आत्तापर्यंत राहूसोबत विराजमान होते. आता तेच शुक्र जी निघून मीन राशीत प्रवेश केले आहेत, आणि मीन राशीत शुक्रला उच्चाचे मानले जाते. तर शुक्र जेव्हा जेव्हा आपल्या उच्च स्थानावर येतात, आपल्या राशीत येतात, ज्या राशीत त्यांना उच्चाचे मानले जाते, तिथे शुक्र खूप चांगले परिणाम देतात. तसे पाहिले तर 12वे घर हे गुरु बृहस्पतीची राशी आहे, मीन राशी आहे, पण शुक्र येथे उच्चाचे मानले जातात. तर तिथेच शुक्र आता येतील आणि आज 2 मार्च 2023 रोजी तिथेच विराजमान झाले आहेत. तर शुक्र कोणाचे कारक असतात? आधी आपण ते थोडे खोलात समजून घेऊ, मग व्हिडिओ हळूहळू पुढे नेऊ. शुक्र वैवाहिक जीवनाचे खूप मोठे कारक असतात. पुरुषांच्या कुंडलीत शुक्र जितके मजबूत असतील, स्त्री असो व पुरुष कोणताही असो, तुमच्या कुंडलीत शुक्र जितके परफॉर्मन्स करतील तितक्याच तुम्हाला जीवनात सुखसुविधा मिळतील, कारण शुक्रला प्रेमाचा कारक मानले जाते. जर वैवाहिक जीवनात प्रेम नसेल तर समजून घ्या की तुमचे संबंधच चांगले नसतील, तर जीवन गोड चालत नाही. म्हणूनच शुक्रला प्रेमाचा कारक मानले गेले आहे. लाईफ, लक्झरी लाईफ, धनदौलतीचा कारक मानला गेला आहे, कारण शुक्रला सेकंड हाऊस प्रॉपर पद्धतीने जे आहे, सेकंड हाऊस जिथे धनाचा भाव असतो ते मिळाले आहे. दुसरी तुला राशी मिळाली आहे. तर 2 राशींचे मालक शुक्र दैत्यांचे गुरु आहेत आणि खूप योगवान आहेत, कारण यांच्याकडे संजीवनी बूटी आहे. संजीवनी बूटी ही राक्षसांना पुन्हा जिवंत करायची इतकी शक्तिशाली आहेत. तर दैत्यगुरु असल्यामुळे शुक्र जेव्हा देतात तेव्हा मनमोकळेपणाने देतात. तिथेच तुमच्या सुखभावात, इथेच दशमेश म्हणजे कर्मभावात येणे. शनीचे म्हणजेच शनी यांचे मित्र आहेत, तर शनीच्या मित्रासोबत येणे येथे शुभ संकेत देताना दिसत आहेत. आता शुक्राकडे किती दृष्टी आहेत यावरही तर बोलणे आवश्यक आहे, तेव्हाच समजेल. शुक्राकडे एकच दृष्टी आहे, तर ते सरळ दृष्टीने तुमच्या जो आहे सुखभावाकडे पाहत आहेत. बघा, शुक्र तुमच्या एका दृष्टीने 7व्या दृष्टीने तुमच्या सुखभावाकडे पाहत आहेत. तर सुखभाव कधी वाढतो? जेव्हा तुम्ही घराचे मकान खरेदी करता किंवा एखादे वाहन खरेदी करता किंवा तुमचे लग्न होते, आईवडिलांचे आरोग्य ठीक राहते, तुमच्या पत्नीचे आरोग्य ठीक राहते, मुले आनंदी राहतात, हाच तर सुख असतो. धन आले तर सुख असते. घरात वाहन येते, प्रॉपर्टी येते किंवा एखादे इलेक्ट्रॉनिक सामान येते किंवा घरात एखादा नवीन कार्य हो, लग्न समारंभ. तर तेच जे आहे 7व्या दृष्टीने तुमच्या सुखभावावर येथे दृष्टी बनवून आहेत.
आता येथे तुम्हाला सुखाची उपलब्धी करून देताना दिसत आहेत. हेच सुख आपल्या मीन राशीत उच्चाचे होऊन आणि आपल्या दृष्टीने तुमच्या सुखभावाकडे पाहत आहेत. तर 2 मार्च 2026 रोजी शुक्र आपल्या उच्च स्थानावर गेल्यामुळे निश्चितच जे लोक व्यवसाय करत आहेत किंवा नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी खूप चांगले परिणाम. कारण जेव्हा तुमच्या नोकरी किंवा व्यापारात प्रमोशन होईल किंवा चांगल्या लाभाचे संकेत मिळतील, तेव्हाच तर तुम्ही जो खर्च आपल्या घरच्यांवर कराल, तेव्हाच तर तुम्ही वाहन खरेदी कराल, तेव्हाच तर तुम्ही एखादे मकान खरेदी कराल. तोच भाव जो आहे तुमचा चांगला मजबूत होताना दिसत आहे. हे तर शुक्रचे खेळ आजपासूनच सुरू होईल आणि हा शुक्र चालेल तुमच्या 2026च्या 27 मार्चपर्यंत, म्हणजे पूर्ण मार्च महिन्यात येथे खूप चांगले परिणाम प्राप्त करून देणारे आहेत. आता फाल्गुनी नक्षत्रात आले आहेत आणि 14-15 मार्चला हे रेवती नक्षत्रात जातील. ठीक आहे. रेवती नक्षत्रात जेव्हा शुक्र जातात तेव्हा निश्चितच खूप उच्च परिणाम प्राप्त करून देतात. ही तर झाली शुक्रची गोष्ट. आता आपण बोलूया 3 मार्च. 3 मार्चला आहे ग्रहण. ठीक आहे. चंद्रग्रहण आहे. सूर्यग्रहण निघून गेले आहे. 2026चे हे पहिले चंद्रग्रहण आहे. तेही कुठे पडत आहे तर आपण पाहतो तुमच्या पराक्रम भावावर. हा तुमचा 3rd हाऊस. येथे जो आहे चंद्राची दृष्टी चंद्रावर दृष्टी बनवत आहेत. कोण कोण? राहू, मंगळ, बुध आणि येथेच आता सूर्यही उपस्थित आहे. सूर्य, कारण सूर्याचा जो किरण आहे ते चंद्रावर पडतील. राहूचे किरण, मंगळाचे किरण, सूर्य, तर येथे सूर्य पीडित होईल. आणि कुठे बसले आहेत? तुमच्या पराक्रम भावात, भाऊ बहिणींच्या घरात. ठीक आहे. म्हणजे छोटे भाऊ बहीण, तुमचे मोठे भाऊ बहीण, परिवार, कुटुंब या गोष्टी तुमच्यावर येथे दृष्टी पडेल. तर निश्चितच मी मिथुन राशीच्या जातकांना सांगू शकतो की 8 मार्चला तुम्हाला सावधान राहण्याची गरज आहे. आता जसे जसे 4, 5, 6 मग पाहतो 11 मार्च. तर 11 मार्चला मंगळ येथे उदित होत आहेत. उदित म्हणजे आत्ता मंगळ अस्त होऊन जात होते. मंगळाला भूमी, प्रॉपर्टी आणि वाहनाचा कारक मानले जाते. तर जे लोक प्रॉपर्टी, रिअल एस्टेट, मकान, खरेदी विक्री करतात, आपले प्रॉपर्टीशी जोडलेले म्हणजे जमिनीशी जोडलेले जे काही काम करतात, बुलडोजर जे असतात ना, बजरू, बालू वगैरे जे काही सामान असतात, धरतीशी जोडलेले शेती किसानी, त्या गोष्टी काय आहेत, यामध्ये आता बल प्राप्त होईल. येथे आत्ता काय आहे, मंगळ आस्तचे होऊन चालले होते. मंगळाला भूमिपुत्र मानले जाते आणि जेव्हा मंगळ जे आहेत चांगल्या भावात येतात तर येथे रिझल्ट देखील चांगले दिले जातात. आत्ता तुम्ही पाहत आहात की आजकाल जे आहे भांडणे दंगे चालू आहेत. कुठे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये, मोठ्या मोठ्या देशांमध्ये जे आहे भांडण झगड्याचे वातावरण तयार झाले आहे. तर काय बनले आहे? राहू आणि मंगळाची युती आहे. हे अंगारक योग बनवते. अंगारक योगाचा अर्थ हाच असतो की हे पाहिले आहे की एकमेकांशी दुसरे देश जे आहेत भांडण झगडे करत आहेत, कुठे बरेच चालू आहेत. तर हे अंगारक योगाचे कारण आहे. ठीक आहे. यावर आपण कधी विस्ताराने बोलू. तर येथे उदित होणार आहेत आणि यांच्या दृष्टीने आता जे आहे भूमी, वाहन जे रिअल इस्टेटमध्ये काम करत होते त्यांना जे आहे चांगले रिझल्ट प्राप्त होतील. आणि मंगळ आणि राहूची युती ही चालेल 45 दिवसांपर्यंत. तर आत्ता तर आले आहेत, 45 दिवसांपर्यंत ही युती राहील. पण मंगळ काय आहे, रोचक योग बनवत आहेत, तुमच्या भाग्यात बसले आहेत. आणि भाग्यात रोचक योगाचा अर्थ होतो भाग्यात तुम्ही भाग्यवान होता. तुमच्या खूप चांगल्या पर्सनॅलिटीला वाढवणे. ठीक आहे. या गोष्टी निश्चितच तुम्हाला लाभ देऊन जातील. आणि येथे पाहिले आता पाहूया 14 मार्च. तर 14 मार्चचा दिवस अत्यंत खास आहे. कारण 14 मार्चला सूर्य जे आहे राहूपासून निघून 11व्या भावातून निघून, कारण 11वा भाव लिहिला आहे, आता आपल्या मित्राच्या घरात जात आहेत. मित्र कोण आहे? गुरु बृहस्पती. तर मीन रास गुरु बृहस्पती यांची त्यांच्या गुरुच्या मित्राची रास आहे. तर सूर्य आहे कोणाचे कारक? सूर्य आहे पित्याचे कारक. सूर्य आहे तुमच्या नोकरी जॉबचे कारक. तुम्ही प्रायव्हेट करत असाल तरी. सूर्य आहे आत्म्याचे कारक. सूर्य तुमच्या बलाचे कारक आहेत. तर सूर्य येथे आता या जंजाळातून, कारण राहू, मंगळ, बुध बरेच एकत्र ग्रह बसले होते, आता ते आहे, आता काय आहे, शनीच्या घरात चालू होते, कुंभ राशीत. येथे आता काय आहे, शनी सोबत तर आहेत, पण बसले कुठे आहेत? गुरुसोबत बसले आहेत. तर येथे आता शनीच्या बलाला कमी करतील. जो कोणताही ग्रह सूर्यसोबत येतो तर त्याचे बल अस्त होते. ठीक आहे. पण येथे शुक्र अस्त का होत नाहीत? कारण ते उच्च स्थानावर बसले आहेत. यात सूर्य आणि शुक्र दोघेही, शुक्र तर जे आहे आपल्या उच्च स्थानावर बसले आहेत मीन राशीत. सूर्याचे येथे येणे निश्चितच शुक्राला अस्त करणार नाही. शनीला थोडे अस्त करू शकते. तर दशमेशमध्ये जे तुमच्या अडथळे येत होते, दशमेशचा अर्थ होतो तुमचा जॉब असो किंवा तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यापार करत असाल, म्हणजे जिथून इन्कमचा स्रोत आहे, तुमची जीविका कुठून चालत आहे, दशावपासून तुमचा कर्मभाव काय आहे, काय करता तुम्ही, त्या गोष्टी तुमच्या दशावमधून बाहेर येताना दिसतात.
मी एक ॲस्ट्रॉलॉजर आहे. मी लोकांच्या कुंडल्या पाहतो, त्यांच्याबद्दल सांगतो, त्यांना समजावतो. हे माझे कर्म झाले. जो कर्मभाव क्षेत्र आहे, ठीक आहे, तुम्ही जे काही करता त्याचा येथे कनेक्ट राहील, त्याच्याशी जोडलेला राहील. तर या वेळेला शनी आणि सूर्य तर मान्य केले मी जॉबचे कारक आहेत, पित्याच्या संबंधांचे कारक आहेत. तर शनी काय आहे, डिले करवतात. शनी खूप हळूहळू देतात कोणतेही कार्य. सूर्य आता येतील तर तुमची नोकरी असो, व्यापार असो, त्यामध्ये तुम्ही चांगले रिझल्ट जे आहे देऊन जाल. ठीक आहे. सांगण्याचं तात्पर्य आहे की येथे शनी आता थोडे डाऊन होतील. सूर्य आपल्या मित्राच्या घरात राहतील आणि शुक्राचा सपोर्ट मिळेल तर येथे चांगले रिझल्ट प्राप्त करून देतील आणि जीवनात बरेच बदल देखील करून देतील. आता पाहूया येथे, हे तर मी तुम्हाला सांगितलेच आहे. गुरु तुमच्या लग्न भावावर बसले आहेत. लग्न भावात जेव्हा देखील गुरु लग्नात बसलेले असतात तर असा मनुष्य धर्मात्मा होतो. गुरु काय आहे? धर्मात्मा, भाग्याचे दाता आहेत, धर्मात्मा आहेत. आणि येथेच गुरु आत्ता काय आहे, आत्ता उदित होणार आहेत. म्हणजे यांच्या डिग्री आता वाढणार आहेत. कारण 2 जून जे आहे, 2 जूनच्या आसपास जे आहे, चंद्र जे आहे कर्क राशीत यांना जायचे आहे. तर आता हळूहळू करून बल देतील हे. ठीक आहे, वक्री होतील आणि मग बल देणे सुरू करतील. मग जे आहे 2 जूनपर्यंत मग हे तुमच्या उच्च स्थानावर पोहोचतील. तर मग तो व्हिडिओ आम्ही तुम्हाला बनवून सांगू. पण येथे तुम्ही जे आहे उदित व्हाल तर यांचे बल मिळेल. तर धर्मकर्माचे कार्य तुमच्या घरात किंवा तुमच्याशी जोडलेले, तुम्ही धर्मकर्माच्या दिशेने झुकाव तुमचा वाढत जाईल. ईश्वराशी तुमचे लगाव वाढत जाईल. या गोष्टी निश्चितच तुम्हाला लाभ देतात. मिथुन राशीचे लोक खूप शांत आणि हसमुख स्वभावाचे असतात, पण यांची खूप तीव्र दृष्टी असते आणि बुद्धी खूप तेज असते. यांच्यापासून प्रत्येक मनुष्य वाचू शकत नाही. ठीक आहे, तर यांच्यापासून प्रत्येक मनुष्य वाचू शकत नाही, पण येथे जी आहे तुम्हाला लाभभाव देऊन जातील आणि चांगले रिझल्ट देखील प्राप्त करून देतील. मित्रांनो, आता भेटू खूप लवकर.